नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे काय आणि ती कशी काढायची ते पाहणार आहोत। आता स्थानिक किंमत म्हणजे काय प्रथम आपण बघूया। एखाद्या अंकाची त्याच्या स्थानावरून ठरलेली किंमत त्या अंकाची स्थानिक किंमत असते। म्हणजे या संख्येतील प्रत्येक अंकाची त्याच्या स्थानानुसार किंमत ठरलेली असते, त्याला आपण म्हणतो स्थानिक किंमत। इथे 2 हे एकक स्थानी आहे, 3 हे दशक स्थानी आहे, 7 हे शतक स्थानी आहे। म्हणून 7ची स्थानिक किंमत करण्यासाठी 7ला प्रथम आहे असं लिहून घ्यायचं आहे। 7च्या नंतर 2 अंक आहेत, म्हणून त्या 2 अंकाच्या ऐवजी 2 शून्य द्यायचे, म्हणजे 7ची स्थानिक किंमत आली 700। 3ची स्थानिक किंमत करण्यासाठी प्रथम 3ला आहे असं लिहून घ्या। 3च्या नंतर 2 हा एकच अंक आहे, म्हणून 2च्या ऐवजी तुम्ही 0 लिहा, म्हणजे 3ची स्थानिक किंमत आली 30। 2ची स्थानिक किंमत 2, कारण 2च्या नंतर कोणताही अंक नाही, 2 हे एकक स्थानी आहे, म्हणून 2ची स्थानिक किंमत 2। त्यानंतर 9ची स्थानिक किंमत करण्यासाठी पॉईंट आहे असं लिहा। पॉईंटच्या पहिलं 2च्या ऐवजी 0 घ्या। त्यानंतर 9ला आहे असं लिहा, म्हणजे 9ची स्थानिक किंमत आली 0.9। 2ची स्थानिक किंमत करण्यासाठी पॉईंटला प्रथम आहे असं लिहा। पॉईंटच्या अगोदर 2 आहे, 2च्या ऐवजी 0 लिहा। त्यानंतर पॉईंटच्या नंतर 9 आहे, 9च्या ऐवजी पण 0 घ्या। 2ची स्थानिक किंमत काढायची आहे, म्हणून 2ला आहे असं लिहा, म्हणजे 2ची स्थानिक किंमत आली 0.02। त्यानंतर 3ची स्थानिक किंमत करण्यासाठी 0 पॉईंट, या 2 ऐवजी 0 घेतला, पॉईंट आहे असं, 9च्या ऐवजी 0, 2च्या ऐवजी 0। 3ची स्थानिक किंमत काढायची, म्हणून 3ला आहे असं लिहिलं, म्हणून 3ची स्थानिक किंमत आली 0.003। 7ची स्थानिक किंमत करण्यासाठी 0, 2 ऐवजी 0, पॉईंट आहे असा, 9 ऐवजी 0, 2च्या ऐवजी 0, 3 या अंकाऐवजी 0 आणि 7 आहे असं, म्हणजे 7ची स्थानिक किंमत आली 0.0007। अशा प्रकारे ज्याची स्थानिक किंमत काढायची तो अंक आहे असं लिहायचा, पॉईंटसुद्धा आहे असं लिहायचा, आणि बाकीच्या अंकाऐवजी तुम्ही काय घ्यायचं आहे 0। त्यानंतर दर्शनी किंमत म्हणजे काय, तर दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते। म्हणजे कोणत्याही अंकाची जर दर्शनी किंमत विचारली तर तो अंकच त्या अंकाची दर्शनी किंमत असते। जर इथं 7ची दर्शनी किंमत तुम्हाला विचारली, 7ची दर्शनी किंमत किती, तर 7ची दर्शनी किंमत 7च असते। 3ची दर्शनी किंमत 3च असते। 2ची दर्शनी किंमत 2च असते। 9ची दर्शनी किंमत 9च असते। ह्या 2ची दर्शनी किंमत 2, 3ची दर्शनी किंमत 3, 7ची दर्शनी किंमत 7। म्हणजेच कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते। उदाहरण बघा, 50.027 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती। प्रथम आपण मित्रांनो 7 या अंकाची दर्शनी किंमत काढूया। आता 7ची दर्शनी किंमत ही 7च असते। या संख्येतील 7ची दर्शनी किंमत 7। त्यानंतर मित्रांनो 7ची स्थानिक किंमत काढूया। पॉईंटच्या नंतर उजवीकडे 7 तिसऱ्या स्थानी आहे, 1 2 तिसऱ्या स्थानी आहे, म्हणून 7ला तिसऱ्या स्थानी लिहूया, आणि या पॉईंटच्या मध्ये 0 आणि 2च्या ऐवजी, या 2 अंकाच्या ऐवजी 2 शून्य देऊया।
इथे सुद्धा पॉईंटच्या अगोदर 0 घेऊया. आता यातील फरक काढण्यासाठी आपण 7 वर पॉईंट देऊन 0 देऊया आणि त्यातील फरक काढूया. कारण पॉईंट नंतर कितीही 0 दिलं तर काही फरक, त्याला काहीच महत्त्व नसतं. आता आपण फरक काढूया. बघा, 7ची ही आली 7 दर्शनी किंमत आणि 7ची स्थानिक किंमत आली 0.007. आता आपण वजाबाकी काढूया, कारण फरक विचारलेला आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर प्रथम आपण दर्शनी किंमत 7 काढली आणि स्थानिक किंमत काढली 0.007. तर यांची वजाबाकी करूया यांच्यातील फरक काढण्यासाठी. 10तून 7 गेले, 3 राहिले, हातच्या दिला. 10तून 1 गेला, 9 राहिले. 10तून 1 गेला, 9 राहिले. पॉईंट आहे असा हातच्या दिला. 7तून 1 गेले, 6 राहिले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलं 6.993. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न दुसरा बघा. 28.019 या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? प्रथम आपण 1ची दर्शनी किंमत काढूया. 28.019 या संख्येतील 1ची दर्शनी किंमत 1ची दर्शनी किंमत 1. आता 1ची स्थानिक किंमत 1ची स्थानिक किंमत काढण्यासाठी प्रथम आपण पॉईंट लिहूया. पॉईंटच्या अगोदर 8 आहे. या 8च्या ऐवजी 0 टाकूया. 0 घ्यायचा असतो. त्यानंतर मित्रांनो, पॉईंट नंतर 0च्या ऐवजी 0. 1ची स्थानिक किंमत विचारली म्हणून 1ला आहे असं लिहिलं. मग 1ची स्थानिक किंमत आलेली आहे 0.01. त्यानंतर मित्रांनो, आपण या दोघातील फरक काढूया. फरक काढण्यासाठी दर्शनी किंमत वजा स्थानिक किंमत. प्रथम मी एक दर्शनी किंमत आहे असं लिहून घेते. इथे मी स्थानिक किंमत लिहिते 0.01. कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून इथे 1 नंतर पॉईंट देते 0.0. आता यांच्यातील मी फरक काढते. बघा, 10तून 1 गेले, 9 राहिले. हातच्या दिला. 10तून 1 गेले, 9 राहिले. पॉईंट आहे असा हातच्या दिला. 1तून 1 गेले, 0 राहिले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 0.99. ऑप्शन क्रमांक 1.